जी मी चूक केली ती तुम्ही केली आहे का? तर काय चूक केली? मी रोजच्या धावपळीच्या जगामध्ये रोज माझ्या कामाच्या गडबडीमध्ये माझ्या गळणाऱ्या केसांकडे अजिबातच लक्ष दिलं नाही. इतकं दुर्लक्ष केलं की ती गळून गळून अगदी तिसरा भाग राहिले तरी पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आपले रोजचेच केमिकलचे प्रोडक्ट, शॅम्पू, तेल वापरत गेले आणि अजिबातच लक्ष दिलं नाही. पण आता नेमकं तिसरा भाग झाल्यानंतर लक्षात आलं की आपले केस खूप गळालेत, आता आपण याच्यावरती काहीतरी उपाय केलं पाहिजे. तर माझ्या मैत्रिणीचा पण तो प्रॉब्लेम होता. तिनं काय केलं तर एक रेमेडी केली. तिला ती फरक जाणवतोय. अजिबात तिचे केस गळायचीच थांबलेत आणि वाढ चांगली ग्रोथ होत आहे. आणि मग मी तिच्याबरोबर ती शेअर केला माझा प्रॉब्लेम. तिनं ती रेमेडी सांगितली मला आणि मी ती रेमेडी घरी तयार केलेली आहे. ती तेल मी घरी तयार केलं आणि वापरायला पण चालू केले. मला पण आता मी जी रेमेडी वापरते ती आता एक 2-3 दिवस लावले, त्याचा पण मी परिणाम तुम्हाला दाखवेल आणि ती रेमेडी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला जर आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि हा प्रॉब्लेम तुमच्याबरोबर पण होतोय का ते पण कमेंटमध्ये सांगा. चला तर मग रेमेडीला सुरुवात करू आपण. ॲलोवेरा जेल मी सगळ्यात आधी वाटेमध्ये काढून घेतले. कढीपत्त्याची पानं, परत जास्वंद, मोगऱ्याची फुलं आणि थोडंसं मी यामध्ये जास्वंदाची पण फुलं घेतलीत. कांदा घेतला उभा चिरून आणि मेथी घेतली, कढीपत्त्याची पानं आणि लिंबाची पानं घेतलेली आहेत. आवळा पावडर असला, आवळा शिका काही रिटा तरी उत्तम. माझ्याकडे नाही, मी हाय आवड्या वस्तूमध्ये भागवाभागवी केलेली आहे. तर मी लोखंडाच्या कढईमध्ये हे खोबऱ्याचं तेल ओतून घेतले आणि हीच माझ्याकडं मोठी चूक झाली, कारण ही कढई लहान होती आणि मी सगळं साहित्य ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर एकदम उतू गेलं आणि ही चूक झाली ती माझ्याकडनं. तर 250 ml असं तेल आहे ही आणि हे सगळं टाकल्यानंतर उतू गेलं. तर त्यामुळे मी चेंज केली, परत कढई मोठी घेतली आणि हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं ह्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं तळून घेतलं. पूर्ण अर्क ह्याच्यामध्ये उतरल्यानंतरनं मग ही कढई खाली उतरून थंड झाल्यानंतरनं मी ह्याच्यातलं सगळं साहित्य, ह्याच्यात जे काही असं पाहू शकता तुम्ही या पद्धतीने काळं झालं होतं ते बाजूला काढून घेतले. पूर्ण तेल असं नितळू दिलं आणि नंतर हे सगळं साहित्य बाजूला काढून घेतलं आणि प्युअर तेल राहिलं खाली. आणि तेलाचा वास असा उग्र येणारच. त्यामध्ये तुम्ही आपला कापूर टाकला तर उत्तम, कारण त्याचा तेलाचा वास कमी होईल आणि ह्या कांद्यामुळे, कढीपत्त्याच्या पानामुळे किंवा लिंबाच्या पाण्यामुळे तो वास येणारच उग्र. पण हे तेल आपल्या डोक्यासाठी अगदी उत्तम आहे. तुम्ही एकदा वापरा आणि फरक जाणवतो, म्हणजे जाणवतो. आपण एकदम आयुर्वेदिक पद्धतीने केलेलं आहे आणि हे स्टोरेजसाठी मी ठेवले आणि ही छोटी बाटली आपल्याला डेली यूजसाठी ठेवले. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. तुम्ही पण घर बसून अशा पद्धतीने ही रेमेडी तयार करा.